आणि हिंकार म्हणायचा भीम म्हणत आणि विश्वास असे मूर्तीच्या हृदयात असे प्राणात छंदू असे प्राणाक्षरंभुज असे देव कमरचारी मामहे तिच्या कष्टना जे मंत्रेण सोमवाऱ्या दिवसाला बाळाचा जन्म झाला. एखाद्या धनगराच्या कुटुंबात तेवढा बाळ दिसताना दिसायला आया बाया गोळा झाल्या त्या लागल्यात एकमेकीला कशा प्रमा बोलायला कशा लागल्यात मनाचा विचार करण्यात तर जाग्याला पाचव्या दिवशी पाचवी मुलगी सातव्या दिवशी सातवी नाव आपल्या वडिलांचं माया पण देवाची नाव का देवाची तर आपल्या मुला जर नाव घेतलो पांडुरंग जर म्हणलो तर माझ्या तोंडातून कोणा पण बोलवावं आणि पुण्य पण साठावं. म्हणून राम आठवा थोडं पुण्य साठवा इथेच राहिलं गाडी बंगला आपला मुळे गेले तुका संग तुझा घडला बाळू मामा हो तुझ्यावर जीव जडला सुखात ठेवा देव माझी काया आयुष्य गेलं माझं समस्तो जानाति गंधापुष्पं समर्पयामि. बोला बोला बाळूमांच्या सांबरे बाळूमांच्या सेनेच्या नावाने सांबरे बाळूमांच्या राजा वडेच्या नावाने सांबरे बोला बोला बाळूमांच्या नावाने सांबरे हरसिद्धप्पाच्या नावाने सांबरे माळिंगरायाच्या नावाने सांबरे देवाच्या नावाने सांबरे काशीलिंगाच्या नावाने सांबरे आणि
रामकृष्ण हरी 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 आपल्या गावामध्ये आज हा कार्यक्रम संपन्न होऊया. एक साधा सुद्धा कार्यक्रम नव्हा. महाराजमध्ये साक्षरच्या आत्मापूरचे भावनामा आपल्या गावामध्ये आलेले आहे. सर्व कोणी जाऊ नका. सर्वांनी जाऊन सर्व कोणी जाऊ नका. नित्यं कांचस्वस्ति सर्वांनी गजर करायचे एक मोठ्यानं. आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान बाळूमामांच्या या प्राण प्रतिष्ठापना आणि कलशारोहणाच्या समारंभाच्या निमित्ताने आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राची आन मान शान आमच्या सगळ्यांचं स्फूर्तिस्थान माननीय छत्रपती उदयनराजे भोसले हे स्वतः या ठिकाणी आले. मी प्रथमतः आपल्या सगळ्यांच्या वतीनं महाराज साहेबांचं खूप खूप धन्यवाद देतो. महाराज साहेब बाळूमामाच्या कृपेनं या ठिकाणी जवळजवळ प्रत्येक पौर्णिमेला अमावस्या हा मोठा सोहळा होता. एका अमावस्येला या ठिकाणी शब्द दिला, सभा मंडपाचं काम चालू पण केलं. हे काम येत्या 3 महिन्यात पूर्ण होईल. अजूनही लागला तेवढाच निधी तिथपर्यंत आपल्याला सभा मंडप करायचे. लक्षात घ्या, आपल्या सभा मंडपात रस्ता एवढा मोठा. महाराज शब्द देते. महाराज खूप मोठे आहेत. महाराज सरकारच चालवतात. आज आपल्या दुष्काळी भागाला, खटाव तालुक्याला, कोरेगाव तालुक्याला पाणी कोणी दिलं? फडणवीस साहेबांनी दिलं. पण प्रत्येक वेळा महाराजांचं मार्गदर्शन होतं. महाराजांना त्यांच्याकडे घेऊन गेला तर 1 मिनिटात आपल्याला साहेब म्हणजे इतक्या वर्ष जुना पाण्याचा प्रश्न महाराज साहेब तुम्ही आमचा मिटवला. कृष्णा खोरे महामंडळाच्या स्थापनेमध्ये सुद्धा आपलं योगदान फार महत्वाचं आहे. जरी मी या खात्याचा कॅबिनेट दर्जाचा मंत्री असलो तरी सुद्धा याची सुरुवात मात्र तुम्ही या सातारा जिल्ह्याला पाणी देण्याची याचा पाया रचला. त्याबद्दल आपण सर्वांना धन्यवाद देतो. आणि महाराज साहेब आपलं जे आता या ठिकाणी आलात
बाळूमामांच्या कृपेनं 100% आपल्या जे मनात आहे, जे 7 तारखेला होणार आहे, आम्ही बाळूमामांना कबूल लावतो. आपल्याला या ठिकाणी उदंड असा विजय होऊ असं आम्ही बाळूमामाच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होऊन त्या ठिकाणी कबूल लावतो. आणि आपण इथं आलात महाराज साहेब, आपण या ठिकाणी लीन झालात. आपला विजय हा 100% लिहिलेला आहे असं ठामपणे या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा सर्व भक्तांना धन्यवाद देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. बाळूमामाच्या नावानं बघा, बापू बाळूमामांच्या गादीवर काय केलेले, साताऱ्याच्या गादीवरती फुलं पडतील. 100% लागलेली होते. श्री सद्गुरु संत बाळूमामा देवालय आदमापूर, भागा नंबर 7. श्री सद्गुरु संत बाळूमामा देवालय आदमापूरचे मेन भाकणूककार कृष्णा ढोणे महाराज यांच्या मुखातून जी भाकणूक झाली होती, पुढे 12 वर्ष, माग 12 वर्ष, खाल्ल्याला आणि पिल्याला पाणी पडणारं सपान, देवामध्ये देवज्ञानी, शिवामध्ये शिवज्ञानी आणि मानवामध्ये मानव्यांनी जाणणारी जी भाकणूक आहे, जी सतयुगामध्ये माझ्या शीद महालिंगराव याने केली आणि या कलियुगामध्ये माझ्या बाळूमामाची भाकणूक साक्षात ढोणे महाराज करतात. यांच्या मुखातून जी भाकणूक झाली होती ते आत्ताच आमच्या महाराजांनी, उदयनराजे महाराजांना सांगितले की साताऱ्याच्या गादीवर फुलं पडतील. ही भाकणूक पेपरमध्ये आऊट झालेली भाकणूक नाव दिली. ही भाकणूक म्हणजे माझ्या जगाच्या मालकाची भाकणूक आहे. या कलियुगामध्ये माझ्या मामानं भाकणूक केली होती 1932 साली महाराज. की 1932 साली माझ्या मामानं सांगितलं होतं, सारं द्या, उंदराच्या घुशीच्या बिळात दडून बसतील, पण या बाळू धनगराचा झेंडा भोंड्या माळावर फडफडल तरच बाळू धनगर जगामध्ये नाव सांगेल. महाराज एक सांगतो, माझ्या देवाचं महत्व. कोरोनाच्या काळामध्ये साऱ्या देवानी दारं बंद केली होती. कोरोनाच्या काळामध्ये साऱ्या देवानी दारं बंद केली होती. कोरोनाच्या काळामध्ये माझ्या बाळूमामाचा भागा नंबर 7 या 7 नंबर भागाचे कारभारी पांढरता त्या बंडगर आहेत. इथं तळ घेऊन आले होती, बकरी घेऊन इथं आम्ही चालायला आलो होतो. या भोंड्या माळावर कोरोनाच्या काळामध्ये हजारांना लोक यायची, हजारांना लोक महाप्रसाद घेऊन जायची. या मामांच्या तळावर आज तागायत एक सुद्धा पॉझिटिव्ह पेशंट सापडला नाही. ताकद माझ्या बाळूमामाच्या भंडाऱ्याच्या आणि या ढोणे महाराजांची. कारण या कलियुगाचा उद्धार करण्यासाठी माझ्या बाळूमामानं आज या बोबडेवाडी गावामध्ये मामानं तळ मांडलाय. आणि जे काही संकट असेल हा दूर करण्यासाठी माझा बाळूमामा आहे. आणि तुमचं काही संकट असू दे, माझ्या बाळूमामाच्या चरणी लीन व्हा. 100% तुमचं काम झाल्याशिवाय बाळू धनगर हा भंडारा मोठा आहे. बोला बोला बाळूमामाच्या नावानं. या ठिकाणी उपस्थित सर्व आपण भक्त मंडळी बाळूमामांच्यावर विश्वास ठेवून चांगल्या दिशेने वाटचाल करणारे आपण सर्व संत मंडळी आणि आज या दर्शनाच्या कार्यक्रमाकरता मला उपस्थित राहायची संधी किंवा राहावं लागलं हे सुद्धा योगायोगच म्हणावं लागेल. खऱ्या अर्थाने मी स्वतःला धन्य झाला असं समजतो.
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.